रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भोसे येथील नंदनवन हॉटेलजवळ 4 चाकी वाहन आणि मोटारसायकलची धडक होऊन यामध्ये मोटारसायकलीवरील तिघांचा मृत्यू झाला। यामध्ये 1 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे। हा अपघात रात्री 3 वाजण्याच्या सुमारास झालाय। 4 चाकी चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मिरज ग्रामीण पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे। धाराशिव येथे राहणारे ऊसतोड कामगार सुरेश युवराज शिंदे, संजना सुरेश शिंदे आणि 1 वर्षाचा बालक ज्ञानेश्वर सुरेश शिंदे हे सर्वजण मोटारसायकलीवरून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते। त्याच दिशेने महिंद्रा बोलेरो भरधाव वेगाने निघाली होती। दोन्ही वाहने भोसे येथील नंदनवन हॉटेलजवळ आल्यानंतर पाठीमागून 4 चाकी वाहनाने जोराची धडक दिली। ही धडक इतकी भयानक होती की मोटारसायकलीवरील तिघेजण दूर फेकले गेले। यामध्ये संजना शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर युवराज शिंदे आणि 1 वर्षाचा बालक ज्ञानेश्वर यांचा भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर मृत्यू झाला। पोलीस चालकाचा शोध घेत असून वाहनाच्या मालकाची माहिती मिळाली असून त्यातून चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे। महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घरपट्टी वाढीच्या अन्यायकारक नोटिसा बजावल्या आहेत। त्या नोटिसा रद्द कराव्यात अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोमवारी करण्यात येणार आहे। प्रशासनाने नोटिसा रद्द न केल्यास असहकार आंदोलन पुकारू, वेळप्रसंगी घरपट्टी मागणाऱ्या अधिकाऱ्यांना वसुलीसाठी फिरू देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिलाय। ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्या आहेत। जे जुनं धोरण ठरले आहे किंवा त्या संदर्भातील ठराव झाले आहे त्यामध्ये नव्याने धोरणात्मक बदल होणं अपेक्षित आहे। तोपर्यंत घरपट्टी मागणीच्या नोटिसीची अंमलबजावणी थांबवावी। नव्याने धोरण तयार होईपर्यंत जुन्या धोरणानुसारच घरपट्टीची आकारणी करावी। उत्पन्न वाढीसाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी नव्याने उपाययोजना धोरण स्वीकारावीत। नागरिकांचा रोष पत्करून नागरिकांच्या हिताच्या विरोधात जाऊन प्रशासक आयुक्त म्हणून काम करणं उचित होणार नाही। महापालिका ही काय नफा मिळवणारी कंपनी नव्हे, तर नागरी हित आणि विकासासाठी काम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे। त्या अनुषंगाने नागरिकांच्या हिताचे गरजेचे निर्णय प्रशासक म्हणून आयुक्तांनी घ्यावे। त्यासाठी धोरण नव्याने स्वीकार करणं गरजेचं असल्याचं भोसले यांनी व्यक्त केलं। सोमवारी पालकमंत्री महापालिकेत येणार आहे, त्यावेळी आढावा बैठक होणार आहे। या बैठकीत घरपट्टीच्या नोटिसा रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील याबाबतचा निर्णय घ्यावा। प्रशासनाने देखील नोटिसीला स्थगिती द्यावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा अभिजित भोसले यांनी दिलाय। अंमली पदार्थ विरोधी तपासणी पथकाने आज दुपारी अचानक कार्वे MIDC मधील एकूण 17 बंद कारखान्यांची तपासणी केली असता काहीही आक्षेपार्ह साहित्य अगरवस्तू मिळून आलेल्या नाहीत। या पथकामध्ये नायब तहसीलदार डॉ. विजय साळुंखे, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक श्री कारंडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी हरबळ, MIDC सांगलीचे अनुरेखक मगदूम, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांचा समावेश होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाने 28 जानेवारी 2025 रोजी कार्वे MIDC मधील माऊली इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकून MD ड्रग्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने MD ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला होता। यामध्ये तब्बल 30 कोटींचा MD ड्रग्स जप्त केलं होतं। MD ड्रग्सचा कारखाना सापडल्यानंतर विटा पोलीस कामाला लागले होते। त्यांनी सर्वत्र धाडासत्र सुरू केले। मात्र त्यानंतर आज अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज दुपारी अचानक कार्वे MIDC मधील एकूण 17 बंद कारखान्यांची तपासणी केली। मात्र या पथकाला या छाप्यात काहीही आक्षेपार्ह साहित्य अगरवस्तू मिळून आलेल्या नाहीत। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थींना मंजुरीपत्र आणि 10 लाख लाभार्थींना 1 क्लिकवर पहिला हप्ता वितरण कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाला। यामध्ये सांगली जिल्ह्यातील 28,412 लाभार्थींना मंजुरीपत्र आणि प्रथम हप्ता वितरणासाठी 16,267 लाभार्थींचा समावेश आहे। या अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम कृष्णा मॅरेज हॉल, पोलीस मुख्यालय विश्रामबाग येथे झाला। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे आदी जण उपस्थित होते। जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2 अंतर्गत 31,871 इतक्या घरकुलांचं उद्दिष्ट प्राप्त असून 100% मंजुरी आणि प्रथम हप्ता वितरणाची कार्यवाही सुरू आहे। खासदार विशाल पाटील म्हणाले, घरकुलासाठी शासनाने दिलेल्या निधीचा उपयोग योग्य रीतीने करून चांगलं बांधकाम करा। जे लाभार्थी भूमिहीन आहेत त्यांनी जागेसाठी त्वरित अर्ज करावा। त्यांना घर बांधकामासाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासित केले। आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, प्रत्येकाला स्वतःचं घर असावं या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली। याचा पुरेपूर सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलंय। यावेळी लाभार्थींनी घरकुलासाठीचा पहिला हप्ता 15,000 जमा झाल्याबाबतचा मोबाईलवर आलेला संदेश हात उंचावून दाखवलाय। तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक तालुक्यातील 2 लाभार्थींना प्रत्यक्ष मंजुरी पत्र देण्यात आलं।
महापालिका क्षेत्र हरित क्षेत्र व्हावं म्हणून प्रशासनाच्या वतीने हजारो वृक्षांचं रोपण करण्यात येणार आहे, पण केवळ वृक्षारोपण करून जबाबदारी संपणार नाही, तर त्या वृक्षांचं संगोपन करणं आवश्यक असल्याचं मत आमदार सुरेश खाडे यांनी व्यक्त केलं. महापालिकेच्या वतीने येथे 100 फुटी रस्त्याच्या दुभाजकामध्ये आमदार सुरेश खाडे व आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश खाडे बोलत होते. आमदार खाडे म्हणाले, माझी वसुंधरा अंतर्गत महापालिका क्षेत्रात वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम होतात. हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी वृक्षारोपण केलं जातं, पण या वृक्षांचं संगोपन केल्यानंतरच वातावरण राहणार आहे. महापालिकेने या राबवलेल्या उपक्रमाचं त्यांनी स्वागत करून शहरातील सर्वच ठिकाणी झाडे लावावीत अशी सूचना केली. यावेळी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात आली. ब्रँड अँबॅसिडर दीपक चव्हाण यांनी शपथेचं वाचन केलं. उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचं नियोजन केलं. यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष जयराज सगरे, आर्किटेक्चर प्रमोद चौगुले, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे, नगर अभियंता परशुराम हळकुंडे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, सुनील पाटील, सहायक आयुक्त नकुल जकाते, सचिन सागावकर, पर्यावरण अभियंता अजित गुजराती आदी जण उपस्थित होते. सांगली महापालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानांवर 80,700 रुपये दंडात्मक कारवाई केली, तर 2 पेक्षा जास्त वेळा कारवाई झाली तर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडील स्वच्छता निरीक्षक यांनी आज प्रभाग क्रमांक 1 व 2 आणि 3 व 4 मध्ये आस्थापना तपासल्या. प्रभाग समिती 1 मधील गणपती पेठ, शनिवार बाजार, प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये सिव्हिल हॉस्पिटल परिसर, तर प्रभाग समिती क्रमांक 3 व 4 मध्ये देखील कारवाई केली आहे. यामध्ये स्वच्छता निरीक्षक रवी साबळे, धनंजय कांबळे, प्रणिल माने, किशोर कांबळे, गणेश माळे यांनी ही कारवाई केली आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीचा कायदा प्रवक्त व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच याबाबत उच्च न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे. राज्य सरकारचे महाभियोक्ता आणि राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या विरोधात 2 आठवडे आपले उलटसुलट अज्ञान पाजळताना त्यांना जराही लाज वाटली नसल्याची खरमरी टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे. राजू शेट्टी यांनी थेट सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा 3 टप्प्यात पगार द्या ही मागणी केल्यानंतर 2 आठवड्यात सुनावणी पूर्ण करून गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या न्यायालयानं लढाईमध्ये आता न्यायाची प्रतीक्षा राहिली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यामध्ये राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीररित्या एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड करण्यात आली. एकीकडे शेतकऱ्यांना 14 दिवसात एकरकमी एफआरपी देणं बंधनकारक असताना राज्यात जवळपास 3,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची एफआरपी थकीत राहिली आहे. सरकारचा भत्ता आणि सोयी सुविधा घेण्याचे राज्याचे महाभियोक्ता बिरेंद्र सराफ आणि राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा आदर करत राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मांडणं आवश्यक होतं. मात्र तसं न होता या दोघांनीही न्यायालयात साखर कारखानदारांची हुजरेगिरी केली. ऊस उत्पादकांची घरे जाळून साखर कारखानदारांना अभय देणाऱ्या राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी राजू शेट्टी यांनी घातलेल्या ऊसाची बिले एफआरपी प्रमाणे दिलं असल्याचं माननीय न्यायालयास निदर्शनास आणून दिलं. मात्र त्यांना चालू गळीत हंगामातील लाखो ऊस उत्पादकांचं थकीत हजारो कोटी रुपयांच्या एफआरपी रकमेबद्दल बोलावंसं वाटलं नाही. त्यामुळे येत्या आठवड्याभरात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की पुन्हा घामाच्या दामासाठीचा संघर्ष वाटायला येणार हे पाहावं लागेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि भारत सरकारच्या आयुष विभागाच्या पुढाकाराने देश का प्रकृती परीक्षण ही महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील नागरिकांच्या प्रकृतीविषयक संपूर्ण आरोग्य तपासणी करणे आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्यासंबंधी उपाययोजना सुचवणे हा होता. या अभियानाअंतर्गत संपूर्ण भारतभरातील विविध आयुर्वेदिक महाविद्यालयांना सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या अभियानात संपूर्ण भारतभरातून सुमारे 800हून अधिक आयुर्वेदिक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. विशेषतः जतसारख्या दुर्गम भागातील नुकतंच स्थापन झालेले शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज यांनी या उपक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी करत 2रा क्रमांक मिळवलाय. या अभियानादरम्यान या संस्थेने तब्बल 75,000हून अधिक लोकांच्या प्रकृतीचं परीक्षण केलं. ही नोंद विशेष कौतुकास्पद आहे. या उल्लेखनीय यशात कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप भोसले, डॉक्टर योगेश जिरंग अंकलीकर, डॉक्टर धनंजय खोत असे सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी समर्पितपणे आणि मेहनतीने या अभियानात सहभाग नोंदवला आणि संस्थेच्या प्रतिष्ठेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या प्रकृतीसंबंधी जागरूकता निर्माण करून आयुर्वेदिक उपचारांचं महत्त्व पटवून देण्यात आले. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य समारंभात शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज जत यांना 2ऱ्या क्रमांकाचा सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रसंगी भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री जाधव आणि महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या गौरव प्राप्तीमुळे संस्थेच्या संपूर्ण कार्यक्षमतेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
जत तालुक्यातील रामापूर हिवरे गावच्या हद्दीतील शेतातून पाण्याच्या विद्युत मोटारी चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून चोरीच्या 3 मोटारी जप्त केल्या आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। योगेश ईश्वर पाटील असं अटक केलेल्या चोरट्याचं नावे फिर्यादी अजय जैन यांच्या हिवरे येथील शेतात असणारी विद्युत मोटार अज्ञात चोरट्याने लंपास केली होती। त्याचबरोबर रामापूर येथील विहिरीतील मोटारी देखील चोरीस गेल्या होत्या। त्याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक चोरट्यांचा शोध घेत होतं। यावेळी पथकातील कर्मचारी दर्याप्पा बंडकर यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील चोरटा योगेश पाटील हा चोरलेल्या विद्युत मोटारी सांगली रोडवरील वशाण फाटा येथे येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित पाटील याला ताब्यात घेतलं। यावेळी त्याच्याकडे 3 मोटारी मिळाल्या। सदर मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्यानं सांगितलं की काही दिवसांपूर्वी हिवरे आणि रामापूर येथून सदरच्या मोटारी चोरल्या। त्यावेळी त्याच्याकडून 3 मोटारी जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी जत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे।